नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। आनंद ज्वेलर्स व सुवर्णमाला ज्वेलर्सचा सामाजिक उपक्रम, महालक्ष्मी सजावट स्पर्धा व उखाणे स्पर्धेचं बक्षीस वितरण संपन्न। लकी ड्रॉने काढल्या 11 पैठण्या, महिलांचा मिळत आहे चांगला प्रतिसाद। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर येथील कैलासवासी रामदासजी काटकर यांची आनंद ज्वेलर्स व सुवर्णमाला ज्वेलर्सच्या वतीनं मागील वर्षी घेण्यात आलेल्या मकर संक्रांती निमित्ताने भव्य उखाणे स्पर्धा 2024 व महालक्ष्मी सजावट स्पर्धा 2024 चा निकाल 3 दिवसापूर्वी जाहीर केला होता। आज स्थानिक आनंद ज्वेलर्समध्ये बक्षीस वितरण कार्यक्रम थाटात संपन्न झाला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष आनंद काटकर, प्रमुख उपस्थिती मनीषाताई काटकर, गौरीताई काटकर यांची होती। यावेळी उखाणे स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ वैष्णवी उमेश निमदेव, तर द्वितीय क्रमांक सौ मेघा अर्जुन पाटील, तर तृतीय क्रमांक सदर स्पर्धेचं बक्षीस सौ सुमन बालाजी अनमोड यांना, तर महालक्ष्मी सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ गायत्री हलशर महाजन, द्वितीय क्रमांक सौ मंगल गजानन ओवर, तर तृतीय क्रमांक अरुणा आशिष तनपुरे यांना सन्मानपूर्वक बक्षीस वितरण करण्यात आले। प्रथम बक्षीस सोन्याची नथ, द्वितीय चांदीचा करंडा, तर तृतीय चांदीचे निरंजन, मानाचा फेटा, शिल्ड असे स्वरूप होतं। तसेच उपस्थित महिलांच्या मधून 11 पैठण्या या लकी ड्रॉच्या पद्धतीने काढण्यात आल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ जाधव व आभार प्रदर्शन विजय फंगाळ यांनी केले। तर वरील सर्व कार्यक्रमाचं आयोजन आनंद ज्वेलर्सचे संचालक आनंद काटकर व सुवर्णमाला ज्वेलर्सचे संचालक अमोल काटकर यांनी केलं। तसेच भविष्यात गृहिणींना वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धेत सहभागी होता यावं यासाठी नवनवीन स्पर्धा नियमितपणे घेण्यात येतील, असंही आनंद काटकर यांनी मनोगत व्यक्त केलं। सौ नीता महाजन, सन्मान चिन्ह आणि पैठणी या बक्षिसाचं स्वरूप राहील। थोडं मला शूटिंग करायचं, फोटो काढायचे। दोन काढ, ठीक आहे दोन फर्स्ट आणि सेकंड करून टाका। नाही 11 झाल्या की करून घेऊ। एक काढ, एक चार, परत एकदा हलून घ्यायचं। 5 8 झाले आणखी एक दे, तीन चार उचलले। हां 9 झाले, परत येतो। दुसरा त्याची आई करते बॉक्स, त्याची आई होती बॉक्स 9 हे दोन घ्यायचं 10 आणि 11 विचार
एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करायचं. मध्ये तृतीय क्रमांक सौ सुमनताई बालाजी अनमोल त्यांच्या वतीनं या ठिकाणी निकिताताई हा बक्षीस स्वीकारत आहे. यामध्ये चांदीचे निरंजन, शील आणि पुष्पगुच्छ. त्यानंतर या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक सौ मेघाताई अर्जुन पाटील, थोडे थोडे सरकत आहे. चांदीचा करंडा, पुष्पगुच्छ आणि शील्ड. आणि निकिताईला या ठिकाणी आमंत्रित करतो. सर एक मिनिट, एक ताई हो माझ्यासाठी घेतलं ना गावात आणि बरोबर मध्ये तृतीय क्रमांक आपल्या मेहकर येथील आनंद ज्वेलर्स आणि स्वर्णमाला ज्वेलर्सच्या वतीनं आपण जी मागच्या वर्षी उखाणे स्पर्धा घेतली होती, बऱ्याच महिलांच्या मनामध्ये संभ्रम असेल की वर्ष झालं पण निकाल लागला नाही. त्याचं कारण असं होतं काही तांत्रिक अडचणी होत्या. बरेच उखाणे काही नेटवरून कॉपी पेस्ट केले गेले होते, काहींनी मनाने लिहिले होते, काहींनी मदत घेऊन केलं होतं. त्यामुळे थोडा वेळ लागला आहे आणि भरपूर सारे जवळजवळ 1000च्या आसपास 1000च्या वरती उखाणे आले होते इतके मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणून योगायोग साधून दोन्ही स्पर्धेचा निकाल हा याच ठिकाणी लावला आहे. येणाऱ्या काळामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पर्धा आता राबवायच्या आहेत. तुमचे ग्रुप केलेले आहेत, नसतील कोणी ग्रुपमध्ये ॲड तर नंबर वगैरे देऊन इथे ग्रुपमध्ये आपण ॲड केल्यानंतर करून घेऊ आणि येणाऱ्या काळात जास्तीत जास्त स्पर्धेपर्यंत तुम्हाला कसं पोहोचता येईल तर हे आपण आता तुमच्यापर्यंत सांगूया. अभिषेक झालं का? काटकऱ्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन आणि कैलासवासी रामदासजी काटकर यांचे आनंद ज्वेलर्स आणि स्वर्णमाला ज्वेलर्स यांचं संयुक्त विद्यमानं महालक्ष्मी सजावट स्पर्धा आणि उखाणे स्पर्धा या दोन्ही स्पर्धा या दोन्ही ज्वेलर्सच्या वतीनं आपण घेण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये या दोन्ही स्पर्धेचे रिझल्ट या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वांना हे रिझल्ट माहिती आहे. या ठिकाणी या रिझल्टमध्ये या बक्षिसाचं स्वरूप जे आहे
ते आहे शीट, पुष्पगुच्छ आणि या ठिकाणी जे आपण बक्षीस जाहीर केलेलं आहे ते या ठिकाणी देणार आहोत। काही कारणास्तव काही प्रॉब्लेम असल्यामुळं आपण उखाणे स्पर्धेचा रिझल्ट हा उशिरानं जाहीर करत आहे, पण येणाऱ्या स्पर्धेमध्ये आपण त्यामध्ये विविधता आणणार आहोत आणि त्याहीपेक्षा चांगली अशी स्पर्धा आपण घेणार आहोत। येणाऱ्या काळामध्ये उखाणे स्पर्धा आणि महालक्ष्मी सजावट स्पर्धा या दोन्ही स्पर्धा आपण मॉडिफाय करून त्यामध्ये वेगवेगळे अजून तुमच्यासाठी नवीन नवीन काय करता येईल हा विचार करून ह्या स्पर्धा आपण संपन्न करणार आहोत आणि येणाऱ्या काळात त्यांचा रिझल्ट यावर्षी जसा उशीर झाला त्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने आणि लवकरात लवकर हा रिझल्ट देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तर यामध्ये सर्वप्रथम आपण महालक्ष्मी सजावट स्पर्धा याचा आपण वितरण करूया। यामध्ये महालक्ष्मी सजावट स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक सौ अरुणा आशिष तनपुरे यांनी समोर यायचं आहे। यामध्ये यांना चांदीचे निरंजन आणि शील्ड आनंद ज्वेलर्स आणि सुवर्णमाला ज्वेलर्स यांचे संचालक आनंद भाऊ काटकर त्यांच्यासोबत सौ मनीषाताई काटकर आणि सौ गौरीताई काटकर हे आपल्या शुभ हस्ते हे तृतीय क्रमांकाचं बक्षीस सौ अरुणाताई आशिष तनपुरे यांना देतील। थोडंसं मला असं वाटतं तुम्ही थोडं मागे या तुम्ही तुझा मोबाईल आताच बोललो आता आलं तर यानंतर याच महालक्ष्मी सजावट स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक सौ मंगलताई गजानन ओहर, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस चांदीचा करंडा आणि शील्ड मी यांना हे बक्षीस देण्यासाठी सौ प्रीतीताई फंगाळे यांना आमंत्रित करतो। सर्वांनी टाळ्या वाजवून यांचं अभिनंदन करायचं आहे। आणि यानंतर प्रथम क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते अशा व्यक्तीला गेलेलं आहे की ज्यांनी मागच्या वर्षी महालक्ष्मी सजावट स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचं बक्षीस घेतलं होतं आणि एका वर्षामध्ये त्यांनी अजूनही चांगला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन चांगली अशी सजावट करून प्रथम क्रमांकाचं बक्षीस घेतलेलं आहे। तर त्या आहेत सौ गायत्रीताई हर्षल महाजन यांना सोन्याची नथ, शीट आणि पुष्पगुच्छ। एक मिनिट हात लावा त्यांना इकडे बसायला जेंट्स लोक बसून
बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.